आजच्या 55वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित मागे दोघी व्यवस्थापित संचालक श्री राजा जयनिधी, गणेश देशमुख, मंचावर उपस्थित CVO मेंगडे साहेब, संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष, या ठिकाणी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे सर्व माझे अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांनो, आजचा वातावरण खूप चांगला आहे. जसं घरात आपण वाढदिवस साजरा करतो आपल्या मुलाचा किंवा आई वडिलांचा किंवा भाऊ बहिणाचा, तसा सारखाच माहोल आहे. कोणासाठी सिडको भाऊ बहीणसारखा आहे, कोणासाठी आई वडील सारखाच आहे, कारण आज 55 वर्ष याला झालेलेच आहे. तर सर्वात अगोदर या 55वे वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोच. खरा तरी आज हा कार्यक्रम सकाळी 12:30 वाजता होता, पण आम्ही थोडासा लक्षवेधीच्या ब्रीफिंगमध्ये अडकलो होतो आणि माझी स्वतःची खूप इच्छा होती की आपल्यासोबत या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान तरी सुसंवाद साधायचा किंवा बरेच काही गोष्टीची माहिती द्यायची आहे. कारण काय, आपल्यापैकी बरेच कर्मचारी अधिकाऱ्याला काही गोष्टी माहीत सुद्धा नसेल, कारण प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दलच माहीत असेल की सिडकोमध्ये काय चाललेलं आहे, किमान बाकीची गोष्टीकडून ऐकलेलं असेल तेव्हा काहीच माहीत असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून माहीत असेल. आता सिडकोमध्ये जो कामगिरी चालली, मला वाटतं याचा प्राईड आपण सर्वांना जो आहे त्याची माहिती आपल्यापर्यंत सुद्धा असले आवश्यकच आहे. एक गोष्टी लक्षात घ्या, आपण नेहमी म्हणतो वेन देर इज अ विल देर इज अ वे. आपण म्हणतो जहां चाह है वहां राह है. याचा अर्थ असंच आहे की आपण सर्व लोकांनी जर मनात ठरला की ही गोष्टी करायची असेल तो आपण करू शकतो. ट्रस्ट मी की हा वाक्य आपल्याला नक्की आवडेल की वेन देर इज अ विल देर इज अ वे. आपण मनात ठरवा की आपल्याला हे करायचेच आहे, आपण करू शकतो. थिंक आउट ऑफ द बॉक्स. आपण सरकारी रुटीनमध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतोच आणि काम करतोच, आपल्याला वाटतो की आपण खूप काम केलेलं आहे आणि करतोय. पण कधी कधी असं वाटतो ॲट द एंड ऑफ अ डे, ॲट द एंड ऑफ अ मंथ, जर आपण काय काय काम केला, जर आपण आपला मोजक्या म्हणजे बोटावर मोजला माझ्यासारखं काय काय काम केलं, जेव्हा हा काही चांगले काम केले तेव्हा आपल्याला हे समाधान वाटेल, हे काही आपण नवीन गोष्टी केलेली आहे. नाही तर आपण रुटीनमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही फाईल आली फाईल करतो, कोणाचा फोन आला इकडून तिकडून वर खालून त्यांचं काम करतो, इकडे असंच तसं करत राहतो आणि आपल्याला समाधान वाटतो. खरा समाधान त्याला नाही आहे. समाधान आहे की वेन यू कॅन थिंक समथिंग आउट ऑफ द बॉक्स, वेन यू कॅन रिअली कंट्रीब्यूट समथिंग एक्सेप्शनल, तेव्हा आपल्याला वाटतो खूप काही काम करू शकलो. नक्कीच सिडकोनी तसं फार मोठे काम केलेलेच आहे. सिडको म्हणजे 1970ला सिडकोची निर्मिती झाली. सिडकोचा स्लोगनच तसंच आहे, शहरांचे शिल्पकार, वी मेक सिटीज. आणि खरं आपल्याकडे आपले टाउन प्लॅनर्स आहे, इंजिनियर्स आहे, इतर खात्याचे अधिकारी, त्यांचं फार मोठं कंट्रीब्युशन आहे. आपल्या देशात एक नामांकित संस्था आहे, देशात नाही बाहेर सुद्धा सिडकोचं नाव खूप चांगलाच आहे. खरा याचा श्रेय जातो तो आपण सर्व लोकांना जातो की ज्यांनी एवढी मोठी मेहनत घेऊन आपण या शहराची निर्मिती केली. आज सिडकोकडे किंवा नवी मुंबई आपल्या एरियाकडे लोक खूप चांगल्या गोष्टीने पाहत आहे. आज जर देशामध्ये जर कोणी म्हणेल सर्वात अगर चांगली जगा कोणती असेल तर हे मी नक्की म्हणू शकेल, त्यामध्ये म्हणतील की येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई आपल्या एरियाचा जो आहे ते सर्वात चांगला असेल. कारण काय, हा एक प्लांट सिटी आहे. आपण मुंबईमध्ये राहतो, मुंबई जरी साऊथ मुंबई आणि इतर मुंबई जो काही म्हणायच्या त्याचा एक वेगळा जरी प्राईड असला, पण दॅट इज नॉट ए प्लांट सिटी. आपण तसा पॅडर रोड आहे, पॅडर रोडला तर रोड आहे तसंच आहे, त्याला काही वाईडनिंग करता येणार नाही. ठीक आहे नाही, आता ठीक आहे, आता कोस्टल रोड झाला त्यामुळे आपली बरीचशी अडचण दूर झालेली होती, पण बरेच वेळी पॅडर रोडला आपल्याला एक तास सुद्धा लावायचे. पण दॅट इज नॉट ए प्लांट सिटी. आता 7 त्याला आयलँड होते त्याला जोडून केलेला होताच. पण हा आपण नवीन शहर तयार करतो. या नवीन शहर तयार करताना आपल्याला चांगले रस्ते आहे, आपल्याला ओपन स्पेस आहे, गार्डन्स आहे, पार्क आहे, इतर फॅसिलिटी आपण या ठिकाणी दिलेली आहे. हा जो प्लॅनिंग आपण सर्व लोकांनी जो केलेली आहे अतिशय चांगली प्लॅनिंग आहे. आता बरेच लोक म्हणतात आम्हाला की साहेब मला राहण्यासाठीच नवी मुंबईच पाहिजेच. आणि कारण दुसरा आता आपल्यासाठी अजून चांगला आहे
की आपल्याकडे भरपूर गोष्टी अशी होत आहे जो आजपर्यंत झाली नाही, किंवा काही गोष्टी रखडलेली सारखीच होती किंवा संत गतीने चालू होती. त्यामध्ये सर्वात पहिला प्रकल्प आहे आपल्याला नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता तुम्ही आजी बातमी वाचली, ठीक आहे. आता ते ऑक्टोबरमध्ये इनॉग्रेशन होणार, मेमध्ये होणार, जूनमध्ये एखाद महिन्याला काही फरक पडत नाही, कारण काम मोठं आहे. आता मी दर महिन्याला माझी तशी 2 विजिट होतात. आता मला गेल्या आठवड्याला होतो तेव्हाही 2.5 तास त्या एअरपोर्टला होतो. मीटिंगही घेतली, एक एक गोष्टीचे नियोजनही केला, त्याच्यासोबत तुम्हाला एअरपोर्टचे प्रत्येक कामाची पाहणी केली. तुमच्या टर्मिनल बिल्डिंगच्या डिपार्चर लाऊंज असेल, अरायवल लाऊंज असेल, पार्किंग असेल किंवा बाकीच्या फेशियल असेल, फोरकोर्ट असेल, सर्व पाहणी केली. अतिशय चांगला एअरपोर्ट आपल्याकडेच येतोच, त्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. आता 4 टर्मिनल असणारा ज्यांची कॅपॅसिटी 90 मिलियन पॅसेंजर पर एनम आहे. आज आपल्याकडे 2 एअरस्ट्रिप आहेत. आता ठीक आहे, सुरुवातीला आपण 1 रनवे आपण सुरू करतो आणि हे टोटल कॅपॅसिटी जर 24 टर्मिनलची बघितली, आपण असलेला जो मुंबईचा छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याच्या दुप्पट कॅपॅसिटीचा आहे. दुप्पट कॅपॅसिटी असणारा एअरपोर्ट हे आपली नवी मुंबईलाच आहे आणि त्याच्या भार आपल्या कंडावरच आहे. सिडको त्याला तयार करते, सिडको त्याला कन्स्ट्रक्ट करते. हे आपण आज सर्वांसाठी फार अभिमानास्पद बाबाच आहे. आज आपण टर्मिनल 1 सुरू करतो, त्याची कॅपॅसिटी 20 मिलियन पॅसेंजर पर एनम असणार. खूप अतिशय चांगली सुविधा त्यामध्ये. मला आपल्या देशामध्ये द बेस्ट एअरपोर्ट, म्हणजे मी असं म्हणेल की परदेशामध्ये बरेच एअरपोर्टपेक्षा चांगलं असेल अशी सारखीच आहे. आणि यामध्ये सर्वात मोठी फॅसिलिटी काय आहे, आपले 4 टर्मिनल झाले तो कुठल्याही टर्मिनलला तुम्ही गेला, जर तुमची फ्लाईट T4 वरून असेल तर तुम्ही T1 लाही चेक इन करू शकेल, तिथून तुम्हाला लगेज जाईल आणि T1 टू T4 ला जाण्यासाठी त्यांची APM असणार, ऑटोमॅटिक पॅसेंजर मुवमेंट असतो. ते आताच्या एअरपोर्टला नाही आहे. जर आपली फ्लाईट T1 ला असेल, कधी कधी आपण चुकीने T2 ला पोहोचू जातो, एखाद वेळी आपल्यापैकी कोणाला झालेला सुद्धा असेलच, ठीक आहे. तो T2 ला गेलो तेव्हा आठवण येते हे फ्लाईट T1 वरून आहे, उतरावा लागतो. आपली गाडी असेल आपली गाडी यावा लागतो, नाही तो टॅक्सी घेऊन परत T1 ला यावा लागतो. तसं नाही आहे त्या ठिकाणीच आहे. त्या ठिकाणी रनवेचे खाली आपल्याकडे APM हे जाणारच आहे, म्हणजे दळणवळणाची सुविधा सुद्धा असणारच आहे. पूर्ण ग्रीन एअरपोर्ट आहे. ग्रीन एअरपोर्ट म्हणजे 38 मेगावॉटच्या त्या ठिकाणी सोलर फॅसिलिटीज अवेलेबलच आहे. तर म्हणजे त्याला MSCBची वीज घ्यावी लागणार नाही नंतर, आणि सस्टेनेबल फ्यूल आहे. सो जो ग्रीन बिल्डिंग आणि ग्रीन एअरपोर्टचा कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी ते आपण या ठिकाणी अंमलात आणतोच. असं सारखं आपण या ठिकाणी एअरपोर्ट आहे. आता सर्वात चांगली बाब, गीता मॅडमला तसं माहीत आहे, एरोड्रॉम लायसन्ससाठी बी आपण ऑलरेडी अप्लाय केलेला आहे. तर आता आपण मिळून जाईल आता काही दिवसामध्ये. त्याच्यासोबत एक असतो AIP, एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन, म्हणजे पूर्ण हे पब्लिश करावी लागतो, जेणेकरून जगाला माहीत असेल की हा एअरपोर्ट आता यापासून सुरू होत आहे. तेही आता त्याच्यासाठी ऑलरेडी परवानगी मिळाली, ऑलरेडी पब्लिश झालेली आहे आणि त्याची इफेक्टिव्ह डेट 15 मेला येणार. तर फार ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला हे आहेतच. तर हे सर्वात मोठी बाब सिडकोसाठी. आपली टीम या ठिकाणी खूप चांगली आहे. माझे सहकारी शांतनु आज आता नाही आहे, ते अडकले, तिला लक्ष दिलं. गीता मॅडम आहे, इंजिनियर आहे, बाकी त्यांच्या खालचा स्टाफ आहे, पूर्ण बारकाईने लक्ष आहे. माझी सुद्धा 1 वर्षामध्ये कमीत कमी 30 विजिट तो एअरपोर्टला झाली. मीटिंग तरी वेगळीच आहे. दर दिवशी सकाळी उठून हेच पाहतो की एअरपोर्टचा किती झाला, यांच्याकडून माहिती त्यांच्याकडून. बरेच वेळी गीताला रात्री सुद्धा मेसेज येत असतीलच आणि शांतनुला येत असतील आपण की नेमकी काय झालेलंच आहे. असं सारखं आपण त्यांचं नियोजन करतो. हे सर्वात मोठा प्रकल्प जो की खूप वेगाने आपण याकडे लक्ष घालतो, जेणेकरून आपल्याला त्याचा श्रेय म्हणजे आपल्याला अभिमान वाटेल की हा सारखाच आहे. दुसरा आपला सर्वात महत्त्वाचा नैनाचा आपल्याला 2013ला आपल्याला मॅन्डेट मिळाला SPA म्हणून. 2013 पासूनच आपण TPS वगैरे झाली, पण जो इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जो आपल्याला करायचं होतं ते कुठेतरी आपल्याला झालेला नाही होतं, कारण काहीच असो. पण सुदैवाने गेल्या 1 वर्षामध्ये गेल्याच वर्षी आपण या ठिकाणी TPS 1 ते 12 मध्ये 8,000 कोटीचे कामाला आपण वर्क ऑर्डर दिलेले आहे. आपण लोकांच्या मनात हा प्रश्न होता की हे नैना होणार तर कधी होणार, काय होणार, नुसतं कागदीच घोडे आपण इकडून तिकडून फिरवतो की काय आहे, तशी परिस्थिती नाही आहे. 8,000 कोटीचे वर्क ऑर्डर देऊन त्या ठिकाणी रस्त्याचे जाळे पसरले जाणार.
तो आपण एक नवीन सर, आता आपली निर्मिती कशासाठी झाली, वाशी आणि वेलापूर जेव्हा तयार केला, तसंच तुमची आणि सिडकोची सक्सेस बघून आपल्याला नैनाचाही मॅन्डेट मिळाला की नैना आपण हे विकसित करायचेच आहे. आज नैना 94 गावामध्ये 225 स्क्वेअर किलोमीटर एरिया भरायचा आहे. त्याचे TPS 1 ते 12 आता आपणच करतोच. तो त्याच्या रस्त्याचे काम आता लवकरच मला वाटतं 15-20 दिवसामध्ये, ते थोडेसे टेक्निकल अडचण होती पण आता तेही टेक्निकल अडचण दूर होत आहे, त्याला सुरू होईल. तो हे काम झाल्याच्या नंतर आपल्याला मोठा इंडस्ट्री या ठिकाणी येणार, कॉमर्शियल सेंटर या ठिकाणी येणार, कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी येणार, एअरपोर्टमुळे हॉटेल्स या ठिकाणी होणार. शेवटी या एरियाला एक चालना मिळणार, आपली इकॉनॉमी ग्रो होणारच आहे, आपला डेव्हलपमेंट होणारच आहे. आता प्रत्येकाच्याकडे आपला नवी मुंबईच करायचा आहे. तो नैनाचाही फार मोठी प्रगती आपल्या समोरच आहे की TPM स्कीम सुद्धा 1 ते 12 आपण गेल्या वर्षी फायनल केली, 1 ते 7 फायनल झाली, 8 ते 12 चक्का आपण प्रारूप मंजूर केलेला आहे. तर पुढचे 1-2-3-4 महिन्यामध्ये तेही सुद्धा मंजूर होईल. हे काम सुद्धा खूप वेगाने चाललेलं आहे. तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प जो आजपर्यंत कुठेही देशामध्ये नाही होता, एक ग्लोबल एज्युकेशन सिटी. आता तुम्ही बरेच लोकांनी पेपरमध्ये ऐकला किंवा जो या गोष्टीचे संबंधित आहे त्यांना माहीत असेल, ग्लोबल एज्युकेशन सिटी म्हणजे काय. आपल्याला एक परदेशाची फॉरेन युनिव्हर्सिटी आपल्याला या ठिकाणी आणायचीच आहे. आपण किमान त्या ठिकाणी 10 ते 12 फॉरेन युनिव्हर्सिटी एकच ठिकाणी आणायचीच आहे. आतापर्यंत देशामध्ये कुठेही नाही आहे. आपण नोएडामध्ये 1-2 आहे, बँगलोरला आहे, गिफ्ट सिटीला अहमदाबादला 1-2 आहे, पण असं कुठलाही ठिकाण नाही की ज्या ठिकाणी 10 ते 12 एक फॉरेन युनिव्हर्सिटी एकच ठिकाणीच आहे. आपण त्यासाठी डावोसमध्ये आपण करार सुद्धा करून आलेलाच आहे आणि आपण सर्वांच्या सहकार्याने डावोसमध्ये पहिलीच वेळी आपण एंट्री मारलेलीच आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला आजपर्यंत सिडको कधी गेलेली नाही, पहिल्याच वेळी जाऊन तिकडेच आपण करार केलेलेच आहे. हे एक सिडकोसाठी सुद्धा अभिमानाची बाबच आहे. आणि त्या ठिकाणी ऑलमोस्ट 4-5 युनिव्हर्सिटी ऑलरेडी फायनल झालेलीच आहे, जो येणारच आहे. अजून 4-5 युनिव्हर्सिटीच्या सोबत चर्चाच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची अशी अपेक्षा होती आपण या ठिकाणी काहीतरी वेगळा करू. जसं आपण सांगितलं, थिंक आउट ऑफ द बॉक्स, वेन देर इज अ विल देर इज अ वे. तो कुठेतरी थोडासा अजून पल्लीकडे आपण विचार करायला पाहिजे. सरांनी मला एक दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला की विजय आपल्याला असं फॉरेन युनिव्हर्सिटी आणायची जगह पाहिजेच. मी पहिल्याच वेळी म्हणतो सर जितकी जगह पाहिजे आपण जितकी जगह देतोच. आपण एक चांगली जगह 100 हेक्टरची निवडलेली आहे त्याच युनिव्हर्सिटीसाठीच आहे, जेणेकरून एक ग्लोबल एज्युकेशन सिटी त्या ठिकाणी तयार होईल. आणि ग्लोबल एज्युकेशन सिटीची वाव इथपर्यंत पोहोचली, आता प्रत्येक ठिकाणी चर्चा होऊ लागलीच. आता UGC युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणतात हे ग्लोबल एज्युकेशन सिटी काय आहेत, जो मुंबईनेच केलेलाच आहे. बरेच ठिकाणी इव्हन कर्नाटकच म्हणतो हे ग्लोबल एज्युकेशन सिटीज कायच आहे की हे काय तयार केलेलं आहे. तो बेसिकली आपला कन्सेप्ट असंच होता की हे 10-12 फॉरेन युनिव्हर्सिटीचे म्हणून कॅम्पस व्हायचं. याचा ॲडव्हान्टेज काय, हे पहिला तो देशामध्ये असणारा पहिली जगह असणार, त्या ठिकाणी 10-12 फॉरेन युनिव्हर्सिटी एकच ठिकाणी असणार. त्या ठिकाणी देशांतर्गतचे मूल आणि बाहेरच्या देशाचे मूल येणारच आहे या ठिकाणी शिकायला. त्याच्यासाठी त्यांना हॉटेल, कॉलेज, राहण्याची व्यवस्था ते सर्व या ठिकाणी घेणारच आहे. त्याच्या पर कॅपिटा इन्कम आणि GDP मध्ये किती मोठ्या प्रमाणावर या एरियामध्ये वाढ होणारच आहे. आणि आपला नवी मुंबईच्या या एरियाचं नाव हे जगाचे नकाशावरून अजून चांगले अक्षराने लिहिलं जाईल. वेन वी से ग्लोबल एज्युकेशन सिटी, कुठे आहे नवी मुंबई या एरियामध्येच आहे. आणि आपणही सुद्धा तेवढा सकारात्मक व्ह्यू घेऊन आता त्याची जो जगह निवडलेली आहे ते विदिन 5 किलोमीटर रेडियस ऑफ द एअरपोर्ट, विदिन 5 किलोमीटर रेडियस ऑफ द एअरपोर्ट आपण ते जगह निवडलेली आहे, जेणेकरून की त्यांना शेवटी त्याचे जवळ काय पाहिजे, एअरपोर्ट जवळ पाहिजे, मेट्रो जवळ पाहिजे, रोड चांगले असायला पाहिजे. मला एक युनिव्हर्सिटीचे आपण युनिव्हर्सिटी इलिनॉय त्याचे ते चान्सलर आले होते, प्रेझेंटेशन होतं माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या घरी, मी सुद्धा होतं. 2-3 मिनिटाचा आपण एक CD तयार केली, ते दाखवली होती. तो दाखवली चांगला एकदम, CD वॉज व्हेरी गुड. आणि त्यांना एकच मिनिटीच पसंत पडला आणि त्यांनी होकारच दिला. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की गोल्फ कोर्स किती लांब आहे. सो आपल्याकडे असणारा गोल्फ कोर्स सुद्धा देशामध्ये एकच संस्था आहे की ज्यांच्याकडे 18 गोल्फ कोर्स सुद्धाच आहे. म्हणजे क्वेश्चन हे नाही गोल्फ कोर्स, क्वेश्चन हे आहे आपल्याकडे वेलबिंग, ज्याला आपण फिटनेससाठी म्हणा, खेळासाठीच म्हणा, किंवा एक ओपन श्वाससाठी आपला जगे म्हणायच्या, ज्याला लिव्हिंग फॅसिलिटीज म्हणतो, तेही सुद्धा आपला ते विचार करून आपल्या लोकांनी केला. आमचे जो सिडकोमध्ये आतापर्यंत जो अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केला, नक्की त्यांनी कुठेतरी हे सर्व कन्सेप्ट लावले, त्याच्यामुळे हे करू शकलेच आहे. जेव्हा आपण म्हणतो सिडकोकडे गोल्फ कोर्स आहे, एक 100-103 हेक्टरला असणारी, आणि त्यांची लोकेशन बघा काय चांगली लोकेशन आहे. बिकॉज फॉरेन युनिव्हर्सिटी आणायच्या हे सुद्धा आपल्याकडसाठी
लोकांसाठी तेवढाच महत्त्वाचं आहे की आपण खेळाची सुविधा सुद्धा आपल्याकडे किती आहे, बिकॉज त्यांना ते परवडते. तो ग्लोबल एज्युकेशन सिटीमुळे तुम्हाला नक्की आपला सिडकोच्या आणि या नवी मुंबईचे नाव जगामध्ये अजून चांगल्या रीतीने जाणार, एवढी आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे. चौथा इम्पॉर्टंट इश्यू आपल्याला सांगायचा, आपण एंटरटेनमेंट अरेना. आपण आता आपल्यापैकी कोणी लंडन या न्यूयॉर्क जर गेलेला असेल, लंडनमध्ये O2 अरेना आहे, न्यूयॉर्कमध्ये मेडिसन स्क्वेअर आहे, किंवा तुमच्या ते मँचेस्टरमध्ये कोऑप आहे, कोऑप लाईव्ह करके, म्हणजे एक 25,000 कॅपॅसिटीचा एक हॉल सारखाच आहे, जे पूर्ण AC आहे. त्यांच्या आतमध्ये आपण बरेचसे शो घेऊ शकतोच. आता त्यामध्ये आपले बॉलिवूडची असेल किंवा हॉलिवूडची असेल. आता आपला म्हणतो आपल्या एरियामध्ये कोल्ड प्ले आला, आपल्यापैकी बरेच लोकांनी आपल्या मुलांनी सुद्धा बघितलेला असेलच. तो कोल्ड प्ले असेल, एड शिरीन असेल, तरी कोणी असेल, तो त्या ठिकाणी वर्षभरामध्ये होऊ शकेल. असा सारखा आपण एक MOU सुद्धा बुक माय शो सोबत केलेला आहे. त्यांना काही 60 एकरची जगह पाहिजे आणि त्यांच्या एक 1700-1800 कोटीच्या इन्व्हेस्टमेंट ते आणणारच आहे. याचा फायदा काय होईल, जेव्हा एवढी पब्लिक जर आमच्याकडे येणारच आहे, तो पब्लिक येतील, त्यांच्यासाठी राहण्याची सुविधाही सुद्धा पाहिजे, त्यांच्यासाठी हॉटेल रेस्टॉरंट ही गोष्टी सुद्धा पाहिजे, त्यांच्यासाठी ट्रेन आणि इतर फॅसिलिटी आपण देणारच आहोत. शेवटी या एरियाचा डेव्हलपमेंट होणारच आहे. दॅट एंटरटेनमेंट अरिना ही सुद्धा आपल्याकडे देशामध्ये अजूनपर्यंत कुठेही नाही आहे. सो दिस इज व्हॉट अगेन वी थॉट की त्यालाही सुद्धा आपण ते जसं MOU साठी जेव्हा आपल्याकडे आले, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आपण पुढाकार घेऊन आपण करायचेच आहे. असे सारखे आपण बरेच गोष्टी या ठिकाणी आपण करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे सिडकोचं नाव अजून चांगला जाईल. तिसरं आपण हाऊसिंगमध्ये आपण खूप चांगला काम आजपर्यंत केला. 1.5 लाख घरं आपण आतापर्यंत प्रोव्हाइड केलेली आहे. सध्या 67,000 घरांची 25,000ची आपण लॉटरी या ठिकाणी काढली आणि त्यापैकी 25,000 पैकी करीब 19,700च्या दरम्यान लॉटरीमध्ये गेले. मला 76% तर त्याच्या लॉटरीचा एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ही गोष्टी सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची आहे. महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वात मोठी लॉटरी हेच लॉटरीची होती. महाराष्ट्राच्या इतिहासाची सर्वात मोठी लॉटरी ही लॉटरी होती, 25,000 घराचीच. सो दिस इज अनदर फिगर इन आर कॅप. ते म्हणजे एवढी मोठी लॉटरी आपण सक्सेसफुल आपण करून दाखवलेलीच आहे. आणि जर तुम्ही घरं तुम्ही पाहिलेले आहे, इव्हन मी बाहेरच्या लोकांना सांगतो की तुम्ही घर पहा, इव्हन क्वालिटी वाईज जर बघितले, इट इज मच बेटर दॅन द प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन. त्यामुळे आपला कंपनी सुद्धा यामध्ये काम करणारी कोणकोणती आहे, L&T आहे, कॅपिशाइट आहे, शहापूरजी पॉलिसी आहे. एक नामांकित कंपनी आपण या ठिकाणी घेतलेला आणि क्वालिटीवर आपणही बारकाईने लक्ष देतो. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे बरेच ठिकाणी जाऊन आपण स्वतः क्वालिटी पाहिलेली आहे, की गोष्टी किरकोळ रीतीने पाहिलेली आहे आणि त्यांनी आवश्यक ती सूचना दिली. आता घर करताना आपण नुसतं ते घरच देत नाही, त्याच्यासोबत आपण कॉमन हॉल आहे किंवा त्याच्यासोबत इव्हन गार्डन आहे किंवा ओपन स्पेस आहे, ते सुद्धा आपण त्यांनाच देतो. आपण ते दाखवलं इव्हन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांनी सुद्धा सांगितलं खूप चांगल्या क्वालिटीचे आहे. आणि हे सर्व श्रेय हे करताना हा सिडकोनीच केलेला आहे. म्हणजे आपण आणि आम्ही आणि तुम्ही मिळून केलेलं आहे. त्याच्या श्रेय आपण सर्व लोकांना एक पॉझिटिव्ह असं जातो की आपण हे गोष्टी लोकांसाठीच करतो. हे विचार करताना मी सुरुवात बरेच वेळी माझ्या अधिकाऱ्यांची मीटिंग झाली, मी नेहमीच म्हणतो की काम करताना आपण अशी पद्धतीने करायला पाहिजे, हे आपल्यासाठीच करतो. शेवटी आपण या एरियामध्ये राहायचे आहे, या एरियामध्ये म्हणून लोकांसाठीच आपल्याला काम करायचं आहे. तो या निमित्ताने जर तुम्ही केला, त्याचा फायदा स्वतः समाधान वाटतो आणि त्याच्यासोबत आपल्याला लोकांनाही फायदा होतो. मी नेहमीच म्हणतो, परत तुम्हाला म्हणेल, हा जो जॉब सॅटिस्फॅक्शन आहे, यू कांट बाय इन द $1 million आउटसाइड. ज्या लोकांना खरा काम करण्याची थोडीशी आवड असेल, तो जॉब सॅटिस्फॅक्शन इज समथिंग यू कांट बाय इन द $1 million आउटसाइड. वो एक मना वाटतो संध्याकाळी विचार केला की आम्ही हा 2, 3, 4 गोष्टी आपण खूप चांगली केलेली आहे. दॅट इज व्हॉट द सॅटिस्फॅक्शन. आणि मला वाटतो की आमच्यापैकी बरेच लोक या सरकारी नोकरीमध्ये यासाठीच आलेले आहे, जेणेकरून लोकांसाठी आपण या ठिकाणी चांगला काम करू शकेल. आता या प्रोजेक्ट सोबत दुसरा म्हणा, आता मी मेडिसिटी सुद्धा आणतो. आपल्यासाठी मेडिसिटीसाठी आपण एक 150-200 एकरच्या दरम्यान जमीन आपण निवडलेली आहे, ज्यामध्ये हॉस्पिटलच्या सोबत वेलनेस सेंटर आहे किंवा नर्सिंग सेंटर, त्याच्या मल्टी स्पेशालिटी तसंही साठी आपलं या ठिकाणी चालू आहे, चर्चा चालू आहे, जेणेकरून नवी मुंबईमध्ये एकच ठिकाणी हे मेडिसिटी त्यामध्ये असणारच आहे. त्याच्यासोबत स्पोर्ट्स सिटी सुद्धाच आहे. स्पोर्ट्स सिटी सुद्धा आपण 100 हेक्टर जागा आपण त्यामध्ये निवडलेली आहे. असे सारखे आपण या ठिकाणी प्रकल्प करतो. पुढच्या गोष्टी सांगतो, इव्हन आपण डाटा सेंटरसाठी, बिकॉज आता नवी मुंबईमध्ये डाटा सेंटर खूपच आहे, आपण डाटा सेंटरसाठी सुद्धा एक 100 एकर जागा निवडली, जेणेकरून आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त डाटा सेंटर आहे. यामुळे जॉब निर्मिती आणि इतर गोष्टीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालना मिळेल. बाकी तुम्हाला सेंटर ऑफ एक्सिलन्स इतर गोष्टी तुम्हाला ह्या बाबीच्या माहीत आहे. पण हे सर्व प्रकल्प राबवताना
आपण हेही बघायला पाहिजे की आपल्याकडे पाण्याची सुद्धा किती उपलब्धता आहे, याचंही आपण पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, आपल्याला बरेच इंजिनियरला माहीत असेल, आता बाकी लोकांना माहीत असेल की नाही, कोंढाणे धरण जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटकडून आमच्याकडे 2017-18 आला होता, तेव्हापासून आतापर्यंत कुठली फारशी गोष्टी यामध्ये जो पाहिजे जे स्पीडने झालेलं नाही. पण आज आपण अभिमानाने सांगतो की याच्या टेंडर काढून आपण ऑलमोस्ट फायनल स्टेजलाच आहे. सो एक फार मला पाण्याची उपलब्धता, जेव्हा आपण विकास करतो, सर्व समावेश विकास असासारखा ज्यामध्ये हे गोष्टी सुद्धा बघायला पाहिजे. आपण काय फॅसिलिटी या ठिकाणी भरपूर तयार केली, पण आपल्याला पाणी उपलब्ध नाही तर शेवटी फार प्रॉब्लेम आहे. त्या पाण्याची सुद्धा आपण त्याच्या टेंडर आपण ऑलमोस्ट फायनल स्टेजमध्ये आहे. तुम्हाला एक 350 MLD त्याची कॅपॅसिटी आहे, तो पुढे नेणं किंवा इतर गोष्टीसाठी सुद्धा पूरक असेल. पाण्याची आपल्याला मला वाटतं की पुढचे 20 वर्षापर्यंत तरी आपल्याला अडचण यामध्ये येणारच नाही. दुसरं आपला बाळगंगा धरणाचं काम आहे. बाळगंगा धरणाचं काम आता मध्ये अडकला होता, परत फॉलोअप करून माननीय मुख्य सचिव महोदयाची मीटिंग आणि इरिगेशन सचिवांची मीटिंग सोबत आता नुकतीच लास्ट बोर्डमध्ये त्यांच्या रिवाइज आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल घेऊन पुढे आपण काम या गोष्टीची सुरुवात करतो. सो म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे प्रोजेक्ट खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि प्रोजेक्ट असेच आहे की सर्व एकमेकाची सांगड घालून आपल्यासाठी किती उपयोगी असेल. आणि यासोबत सर्वात 2 मोठे प्रकल्प जो आजपर्यंत कधी झालेले नाही ते आपण शासनाने आपल्याला दिलेले आहे. पहिला प्रोजेक्ट 2 एअरपोर्टला जोडणारी मेट्रो. आपण छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याला जोडणारी मेट्रो जो की 28 किलोमीटरची आहे आणि करीब 20,000 कोटीचं काम आहे, हे सिडकोला मिळालेलाच आहे. हे आपण इंजिनियरसाठी एक चॅलेंजिंग आहे, अभिमान आहे आणि मला वाटतो की ज्या कॉन्फिडन्सने आम्हाला दिलेला आहे त्यापेक्षा जास्त मला चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी काम करून दाखवू. आजपर्यंत केले आपण काम मेट्रोचे, पण दिस इज द बिगेस्ट. एवढं काम आपण सिडकोला दिलेलेच आहे. सो आपण हे काम आता लवकरात लवकर आता त्याचे DPR बनवण्याचं काम चालू आहे. मला वाटतं 1-2-3 महिन्यामध्ये याचं आपण टेंडर काढू शकेल. हे BOT तत्वावर होणारच आहे. आणि तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे एअरपोर्ट जरी नवी मुंबई एअरपोर्ट आणि छत्रपती शिवाजी एअरपोर्टला जोडणारी जरी असेल तरी मध्ये जितकीच मेट्रो आहे ते सर्व यामध्ये जोडली जाणारच आहे. जसे आपण नवीन मेट्रो लाईन 3 तिथून एअरपोर्ट तक जाते, त्या एअरपोर्टला गेले आणि तिथून या एअरपोर्टून या एअरपोर्टला येऊ शकेल. तसंच मेट्रो लाईन 2 आहे, तुम्हाला वरून येते, त्याला दहिसरवरून तुम्हाला ते अंधेरीपर्यंत येते, ते अंधेरीला म्हणजे तेव्हा एअरपोर्टला जाणार, तिथून तुम्हाला येऊ शकेल. तसेच मेट्रो लाईन 7 आहे, तसेच मेट्रो लाईन 4 आहे. असं सारखी एक 6-7 मेट्रो लाईन आहे त्या मेट्रो लाईनला जोडणार आहे, जेणेकरून त्या आपल्या मुंबईमध्ये साऊथ मुंबई असेल, वेस्टर्न सबर्ब असेल, ईस्टर्न सबर्ब असेल, कुठल्याही पाटातून आपल्याला हे त्या मेट्रोनी या मेट्रोला येऊन आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला येऊ शकतो. इव्हन या एरियामध्ये राहणारे सुद्धा तुमच्या कल्याण आपण मेट्रो लाईन वाऱ्याचं काम चालू आहे त्यांच्या ते MMRDA मार्फत, ते 12 म्हणजे तिथून इथपर्यंत आपला तळोजापर्यंत येणार आणि तळोजापासून आपली डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असणारच आहे, बिकॉज आपली एक्झिस्टिंग लाईन आपण तळोजापर्यंत एक्सटेंड करू. असं सारखं सर्वसमावेशक आपण हे प्लॅन या ठिकाणी केलेला आहे. दुसरा मोठा इम्पॉर्टंट प्रोजेक्ट जो आपल्याला मिळालेला आहे, शासनाने दिलेला आहे, ते आपण ठाणे म्हणजे रोड, ते जगाचं नाव काय, पाटणी पासून तुमच्या इथपर्यंतच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला जोडणारा एलिव्हेटेड रोड 3x3 लेनचा रोड आहे. तेही 8 ते 32 किलोमीटरचं रोड आहे. तेही जवळजवळ 6,000 कोटीचं काम आहे. तेही शासनाला आपल्याला दिलेलं आहे. ऑलरेडी आपण फायनल DPR अप्रुव्हलसाठी पाठवलेलं आहे. आता कॅबिनेटला जाईल, पुढचे 10 दिवसामध्ये शक्यतो मंजूर होऊन त्याची टेंडरिंग प्रोसेस आपण सुरुवात करणारच आहोत. तो अशा रीतीने आपण एअरपोर्टला जोडणारी दळणवळणाची सुविधा असेल. इव्हन हा एअरपोर्ट तुमच्या वॉटर मार्गाने, जलमार्गाने सुद्धा जोडणारा त्यामध्ये सुद्धा नियोजनाचं आहे की आता शेवटी जसं आपल्याला कोणी गेले असेल हाँगकाँग आणि त्या ठिकाणी आपण वॉटर जो आपण हाँगकाँगला उतरले मकाऊपर्यंत जायचं तुम्हाला वॉटर टॅक्सीने जाता येईल, तसं सारखं आपल्या एअरपोर्टला ते पुढच्या टप्प्यामध्ये होणारच आहे. पण ते वॉटर मार्गाने सुद्धा जोडणारच आहे. असं सारखं आपण या ठिकाणी जो प्रकल्प करतो यामध्ये सर्वात श्रेय आपण सर्व अधिकाऱ्यांचे आहे. एवढा मोठा काम आपण या ठिकाणी करतो. गेल्या 55 वर्षामध्ये सिडकोने जो चांगली कामगिरी केलेली आहे त्याच्या आपण सर्व लोकांना जातो. या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो. आपण चांगली कामगिरी केली, पण याच्या सोबत जितका केला त्यापेक्षा काही पटीने जास्त काम आता करायचेच आहे. सो शेवटी हे लक्षात घ्या, कारण आपल्याला जे टिकायचं असेल तो आपण अजून चांगल्या रीतीने काम करा. आणि हे काम करताना एकच ध्येय ठेवा, व्हेन देयर इज अ विल देयर इज अ वे. When there is a will, there is a way. अगर आपने मन में रखा है कर सकते हो तो आपको कोई नहीं रोक सकता.
काम करने में आपको अड़चनें आएंगी, थोड़ी आएंगी, बहुत आएंगी, जो भी है, लेकिन असली सक्सेसफुल इंसान वही है जो अड़चन दूर करके अपनी मंजिल तक पहुंच सके। रुकना नहीं है। फ्यूचर इज ब्राइट, सिड कोचा। सो थँक्यू व्हेरी मच. आपल्याला परत शुभेच्छा देऊन आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.